नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये वनस्पतींबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या घरामध्ये जे काही सततचं नैराश्य आणि येणाऱ्या संकटांना आपण सामोरं जात असतो, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये अशा काही वनस्पती जर आपण ठेवल्या तर त्यामुळं या सगळ्या गोष्टींमधून आपली सुटका होत असते. त्यामुळं आपण जेव्हा वास्तुशास्त्रानुसार आपलं घर बांधत असतो त्यानंतर तुमच्या घरामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या काही झाडांची मी तुम्हाला माहिती देणार आहे ते झाडं किंवा वनस्पती तुम्हाला अवश्य इंडोर प्लांटेशन करताना वापरायचे आहे. आपला हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की प्रत्येक झाड किंवा वनस्पती आणि त्याची फायदे, ते कोणत्या दिशेला लावायचं, अशा सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असायला हवी अशी सगळ्यात महत्त्वाची वनस्पती म्हणजे मनी प्लांट. ही एक अत्यंत शुभ आणि सकारात्मक ऊर्जा देणारी अशी वनस्पती आहे. तुमच्या घराच्या समोरच्या खोलीच्या आग्नेय म्हणजेच दक्षिण पूर्व अशा कोपऱ्यामध्ये तुम्हाला मनी प्लांट जर तुम्ही लावलं तर ते भाग्य वाहणारं मानलं जातं. मनी प्लांट लावल्याने आपल्याला अनेक फायदे होतात, ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक प्रगतीस मदत होते. तुमच्या घराचं सौंदर्य आणखीन फुलण्यामध्ये मनी प्लांट हे अतिशय उपयोगी आहे. मनी प्लांट एक अशी वनस्पती आहे जी पाण्यामध्ये आणि मातीच्या कुंडीमध्ये देखील उगवू शकते. आता यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे पीस लिली. ही वनस्पती म्हणजे प्रेम आणि सुसंवादाचं प्रतीक आहे. तुमच्या बेडरूममध्ये जर तुम्ही ही पीस लिली ठेवली तर तुमची झोपेची पद्धत सुधारू शकते आणि वाईट स्वप्ने जर तुम्हाला पडत असतील तर ती दूर होतात. जर तुम्हाला निद्रानाश किंवा तुरळक विश्रांतीचा अनुभव येत असेल तर तुमच्या खोलीमध्ये लिलीचं रोप हे खूप शुभ ठरतं, ज्यामुळं प्रेम आणि सुसंवाद वाढतो, मनशांती मिळते, चांगली झोप येते आणि हवेमधील विषारी द्रव्य कमी होण्यास या पीस लिलीमुळे अतिशय फायदा होतो. यानंतरची वनस्पती म्हणजे बांबू. वास्तूनुसार बांबू म्हणजेच ड्रॅकॅना ब्राउनी तुमच्या घरामध्ये आनंद, सौभाग्य, कीर्ती, शांती आणि संपत्ती आणते. तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेस्कवर ते एक उत्तम भर असू शकतं. भेट म्हणून देण्यासाठी देखील ते एक शुभ वनस्पती आहे. बांबूचे रोप हे सकारात्मक ऊर्जा वाढवतं आणि वातावरण प्रसन्न ठेवतं. हे रोप समृद्धी आणि प्रगती आणि आर्थिक स्थैर्य वाढवतं. तुमच्या घरामध्ये आनंद आणि सकारात्मकता येऊन मानसिक शांती आणि तणाव कमी करण्यासाठी हे मदत करणार आहे. घराच्या आतील डिझाईनचं सौंदर्य देखील याच्यामुळे वाढणार आहे. त्यामुळं तुमच्या घरामध्ये एक तरी बांबूचे रोप अवश्य लावा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुखशांती येईल. वास्तुशास्त्रानुसार आपण जी वनस्पती पाहत आहोत त्यामधील पुढची वनस्पती म्हणजे स्नेक प्लांट. हे एक सकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत आहे. खिडकीजवळ आपण जर हे ठेवलं तर ऑक्सिजन प्रवाहाला पुढे नेतं. तुमच्या खोलीमध्ये शांत आणि सुखद असं वातावरण यामुळे निर्माण होतं. असं मानलं जातं की खोलीमधील हानिकारक विषारी पदार्थांपासून यामुळे आपण मुक्त होतो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणं, विषारी घटक शोषून घेणं आणि हवा शुद्ध करणं, यासोबतच तणाव कमी करून मानसिक शांती देणं, घराचं सौंदर्य वाढवणं आणि या सगळ्या गोष्टी वास्तूनुसार शुभ कार्यामध्ये नेण्यासाठी स्नेक प्लांट अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतरची वनस्पती म्हणजे तुळस. पवित्र, आरोग्यदायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी ही वनस्पती आहे. हिंदू संस्कृतीमध्ये एक पवित्र स्थान असलेली अशी ही वनस्पती आपल्या घरी ठेवणं फायदेशीर ठरू शकतं, कारण हिची पानं ही मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन उत्सर्जित करतात. ताजी हवा आणि ऑक्सिजन पुरवलं जातं आणि रोगप्रतिकारक शक्ती यामुळे वाढते. आरोग्यासाठी देखील तुळशीचे बहुत असे फायदे आहेत. घरामध्ये पवित्रता, सकारात्मकता आणि सद्भावना वाढण्यासाठी, हवेमधील प्रदूषण कमी करून आरोग्यास लाभ देण्यासाठी आणि धन, समृद्धी आणि सौभाग्य वाढावं यासाठी ही तुळस अतिशय पवित्र आहे. यानंतरची पुढची वनस्पती म्हणजे कोरफड. वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचं रोप हे अत्यंत फायदेशीर आहे, जेणेकरून आपली ऑक्सिजन पातळी सुधारायला मदत होते, घर आनंदी आणि समृद्ध होते. हे आरोग्यासाठी देखील तितकीच फायदेशीर आहे
आणि जेणेकरून आपल्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी वाढण्यासाठी आपल्या घरामध्ये एकतरी कोरफडीचं झाड असायलाच हवं. कारण हवेमधील विषारी घटक शोषून घेणं त्वचेसाठी, केसांसाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशी ही कोरफड आहे. जंतुनाशक गुणधर्म असलेले असे हे नैसर्गिक औषध आहे जे आपल्या घरी, ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी असायलाच हवं. यानंतर येते ते म्हणजे झेंडूचे झाड, ज्याला आपण मेरीगोल्ड असं देखील म्हणतो. घरासाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पतींपैकी हे एक आहे. आपल्याला हे जर घरामध्ये ठेवायचं असेल तर त्यासाठीची योग्य दिशा म्हणजे उत्तर किंवा पूर्व. प्रवेशद्वारावर जरी आपण हे झेंडूचे झाड ठेवले तरी देखील ते आपल्यासाठी भाग्योदयी ठरतं. झेंडूचं झाड हे नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि पर्यावरण हे शुद्ध आणि ताजतवानं ठेवतं. यानंतर येतं ते म्हणजे हिबिस्कस, त्याला आपण जास्वंद असं देखील म्हणतो. जास्वंद हे घरासाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पतींपैकी एक आहे. हे झाड घरामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी देतं. आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशेला आपल्याला हे जास्वंदाचं झाड ठेवायचं आहे. या झाडामुळे आपला मंगळ दोष दूर होण्यास मदत होते. सकारात्मक आणि आनंद पसरणाऱ्या या झाडामुळेच आपल्या घरामध्ये प्रेम आणि सौंदर्य या गोष्टींची देखील भरभराट होते. यानंतर वास्तुशास्त्रानुसार महत्त्वाचं असणारं पुढचं रोप अरेंका पाम. वास्तुशास्त्रानुसार हे वनस्पती आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मकता आकर्षित करतं. शांती आणि संपत्ती ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये येतात. हे रोप घरामधील तणाव देखील कमी करतं आणि वाईट दृष्टी आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी याचा खूप जास्त मदत होते. तुम्हाला जर हे रोप तुमच्या घरामध्ये ठेवायचं असेल तर घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेने अरेंका पामची वनस्पती ठेवणं हे अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. हवेमधील विषारी पदार्थ शोषून घेणं आणि ऑक्सिजन वाढवणं ही ह्याची मुख्य जबाबदारी असते. ह्या वनस्पती लावत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अशा वनस्पती आपल्या घरामध्ये ठेवता त्यावेळेस ईशान्य कोपऱ्यामध्ये त्या आपल्याला कधीही ठेवायच्या नाहीत. ज्या वनस्पतींमधून रस निघतो किंवा दुधाळ अशी गोष्ट निघत असते अशा वनस्पती लावणं हे आपल्याला टाळायचं आहे. यासोबतच ज्या काही काटेरी वनस्पती असतात, उदाहरणार्थ गुलाबाच्या रोपाला जसे काटे असतात अशा वनस्पती आहेत, त्या आपल्याला घराच्या आत ठेवायच्या नाही, तर त्या तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये सुशोभीकरणासाठी लावू शकता. यासोबतच वड, पिंपळ अशा गोष्टी तुमच्या घराजवळ, घराच्या शेजारी अजिबातही लावू नका. कारण की याची मुळे ही खोलवर रुतलेली असतात, जेणेकरून आपल्या घराच्या पायाला यामुळे भेगा देखील पडू शकतात आणि त्या गोष्टी अशुभ देखील आहेत. जर तुम्ही वनस्पती लावणार असाल तर तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला तुम्हाला नारळाच्या झाडाचं रोपण करायचं आहे, तर ईशान्य दिशेला तुम्हाला केळी लावायची आहे. मात्र ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला घराच्या अंगणामध्ये लावायच्या आहेत, हे ध्यानात ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण इथंच थांबूया. मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवश्य शेअर करा. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये अशा कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे आणि ती तुम्हाला गरजेचं आहे जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपण पुढचा व्हिडिओ त्याबद्दल बनवू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आणखीन काही आवश्यकता असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.